अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। व्यूअर्स, कशी आहो सगळी? उम्मीद करता है बेस असाल। आम्ही पण बेस अल्हम्दुलिल्लाह, तुमची दुआ आहे। आज आपल्या इकडे नवीन प्रियंका आली म्हणजे आपली प्रियंका, दिलीपभाईची प्रियंका सोनी तिथे होतीच, पण तिची सैली नाही, मैत्रीण आहे तिची, मैत्रीण। ते तुमचं नाव सांगा पूर्ण? प्रियंका पाटील। हां, पाटील मुंबईहून आले त्यात, सांगलीचे आहेत ते लोक। ते आम्ही लोक आता जात आहोत पंचनदी नदीत न्हायला। कथे जाता बोला सगळ्यांनी? नदीत करायला। श्यामबाई पण येतात काय? नाही श्यामबाई, दिलीपबाई, मित्रमंडळ। अस्सलाम वालेकुम, कशी आहो सगळी? बेस आहो ना? बघा, मी तुम्हाला जसं बोलला होता, आमची प्रियंका येईल, दुसरी प्रियंका येईल, त्याच्यानंतर मोप कोण येणार होते, अभिषेक वगैरे। भारती कुठे आहे? भारती। तर ही सगळी मंडळी मुंबईशी आलेली आहे एन्जॉय करायला, शॉर्ट पिरियडला 1-2 दिवसासाठी आली आहे। त्यातला मी मोप काय आटपून घेणार आहोत, गंमत गप्पा गोष्टी मस्त मज्जा करणार आहोत, तेव्हा तुम्ही बघत राहा। आज आम्ही जात आहोत नदीवर, सगळी मजा करू नदीवर। बघा कोण कोण नाचत आहे, कोण कोण काय काय मजा येते आमची ती बघत। व्हिडिओ स्किप नको करू, अखेर तक बघत राहा, ठीक आहे? आणि ज्याने कोणी आमचं चॅनल सबस्क्राईब नाही केलं, पहिल्यांदा सबस्क्राईब करा। आणि काय बोलायचं? चला दिलीप भाई, एसटीत कसा वाटतोय? डिप्को चालतोय ना, डिप्को। डिप्को चालतोय, डिप्को। नमस्कार, आम्ही पंचनदीला चालत जाणार होतो, परंतु एसटी आली आणि सगळे लहान मुलं वगैरे आम्ही एसटीने आता जाणार आहोत पंचनदीला पोहण्यासाठी। आपण पण या पोहायला। आवाज जाणार नाही, गाडीचा आवाज चला। नाही वा, आम्ही लोक सगळी उतरलो पंचनदी पुलावर, आणि ही बघा खालती नदी वाहत आहे, माशाअल्लाह। मंडळी आली आहे आणि बघा आम्ही किती एन्जॉय करणार आहोत। गाडी करत आईला वाव, मग मजा येणार आहे। व्यूअर्स बघून द्या, बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके। नदी कैसा लगे? नदी ये बहुत बड़ी नदी है, मालूम है? अभी और भी पीछे तक है, और यहाँ से सीधा अरेबियन सी जाती है, समंदर में मिलती है जाके। ये समर्था, हे बघा आमचा अंगोल करायला आलाय। इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ बाबा। तो बोलतोय कधी खाली न्यायचा। हा, झोपाला घेतेस का? हे झोपाला घे। मम्मा झोका घेते, झोका हवा का झोका? बापरे, माझं वजनच एवढा। हा, ते होईल, कमी होईल, घे। 1 2 आय, नाही जास्त।
वजन वर टाकायचा, हातावर वजन ठेव आणि अंग हलका कर. घेतला बघ मी दाखवतो ते कसं आपल्याला नाही जमत, पुरुष बरोबर घेतात. पकडायचा. बघ ओहो, आपकी बात ही अलग है. अरे बाप रे, मंकी जंपिंग. अल्लाह मियाँ. ऑन होता की नाही? अरे आम्ही परवाच्या दिवशी आला होतो ना, तेव्हा पाणी इथपर्यंत होता. हो, आणि भरपूर पाणी होतं याच्यातला. पाऊस नाही ना, पावसाच्या पाणी जास्ती जोर असतो ना. हे मोहित समर्थला घे. हे समर्था जा जा. रेहान घाबरायचं ना. हे रेहांशला घे, रेहांशला घाबरायचं नाही. घे मोहित, मोहित ह्याला घे. जा भारती, तू नाही जात. हा जा, फोन दे माझ्याकडे, खिशात ठेव माझ्या. मोठे मोठे खिशे आहेत आपले. किधर आहे? हो हो, ती इकडे पण जाईल. हेलो व्यूअर्स, कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए और हम लोग के और वीडियोस एंजॉय कीजिए. कोकन में, कोकन की बात ही कुछ और है ना. पर्यटक चिक्कार येतात आपल्या इकडे, कारण आपल्याकडचा निसर्ग काय एकदम वेगळाच आहे. हा, समंदर पण आहे, समुद्र पण आहे, नदी पण आहे, याने खारा पाणी पण आहे, गोळा पाणी पण आहे. हा, मज्जाच मज्जा आहे. आता किती तीन दिवस पाऊस नाही पडला, पण इतकी उष्णता वाढली आहे. त्यासाठी नदी आहे आपल्याकडे थंड व्हायला. हो, पोरांचं काय, पोरा न्हायला लागली की निंग्या मागत नाही. घंटे घंटे त्यांना न्हाया पाहिजे. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. क्या बात आहे. चल मार डुबकी. छान पाणी उडवते. हा, भियायचं नाही. भितोस कशाला तू भितोस कशाला? भियायचं नाही, भियायचं नाही.
तो तुला भिजवाय ते मग ती पडलोय. आयाचं राय बस त्याची पाण्यात पडलाय बाबू. मी पत्थर बहुत काय तर होईल सावकाश सावकाश भीती जाईल त्याची. बस बस हाय माझ्याकडे द्या. मोबाईलचे 1 घंट्याचे 100 रुपये सांभाळायचे. हा त्याला कशी गंमत झाली आहे. त्याला गंमत झाली आहे. अल्लाह क्या नज़ारा है देखिए व्यूअर्स, माशाअल्लाह दिल खुश हो जाता है. गर्मी इतनी है, मतलब आज 10-12 दिन ऐसी बारिश गिरी जिससे सारे डैम फुल हो गए अल्हम्दुलिल्लाह. और ये नदी जो है हमारी, ये तो 12 महीने बहती है अल्हम्दुलिल्लाह. लेकिन मेरा बोलने का मतलब ये है कि इतनी गर्मी हो रही है, इस गर्मी में हमको यहाँ आकर बैठना, ये जो लम्हे हैं ये इस लम्हों को खो नहीं सकते. इसमें बैठना और इधर की ठंडी हवा और पानी बह रहा है वो भी ठंडा माशाल्लाह, तो गर्मी का एहसास नहीं होता है. देखिए पानी की किलकिल कल पानी की हो रही है माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह. यहाँ दूर दूर से बम्बई, पुणे, सोलापुर, कोल्हापुर जितना भी है, यानी महाराष्ट्र के हर कोने काने से, मैं तो कहता हूँ पूरे इंडिया के कोने काने से लोग यहाँ आते हैं कोकन की खूबसूरती देखने के लिए अल्हम्दुलिल्लाह. और यहाँ एंजॉय करते हैं लोग माशाल्लाह, क्योंकि एंजॉय करने जैसा है ना. और हमारे यहाँ समंदर के पास जो खाड़ी है, समंदर से खाड़ी बनी हुई है कोलतार पंचनदी, उस खाड़ी में 3-4 तालुके के लोग आते हैं मच्छी पकड़ने के लिए. और माशाल्लाह तांबूसा, गोबरा, पालू, ये अलग अलग तरीके के मच्छी पकड़ कर जाते हैं. यानी उनको यहाँ बहुत अच्छा लगता है, क्योंकि मेरी उनसे बातचीत होती है हमेशा. हम लोग भी मच्छी पकड़ने बैठते हैं तो मच्छी पकड़ते वक्त हमारी बातचीत होती है उनसे. तो इतना यानी अल्लाह ताला ने हमारे गांव में नियामत दी है कोलथार में माशाल्लाह. ये देखिए पानी जो बह रहा है, देखने से ही आपको ऐसा लगता रहेगा कि आप इधर मौजूद हैं और हम जैसे एंजॉय कर रहे हैं आप भी एंजॉय कर रहे हैं, ऐसा आपको फीलिंग होगी. तो मिस मत करो वेकेशन, आइए कोकन में तालुका दापोली कोलथरे, और यहाँ आकर एंजॉय करिए माशाल्लाह. जैसे ये देखिए, ये अलग अलग फैमिली के लोग हैं जो एक साथ आए हैं बम्बई से. हम तो यहीं के हैं, तो सब लोग एंजॉय कर रहे हैं. ये मोमेंट्स जो होते हैं, लम्हे जो होते हैं, वो दोबारा मिलते नहीं. अब जैसे कि उम्र हो जाती है इंसान की, उम्र हो गई तो वो फिर से ये हरकतें नहीं कर सकता. जब तक कि आपकी उम्र है आप हाथ पैर हिला सकते हैं. जैसे एज होती है तो आप ना किधर चलते जा सकते, ना पानी में नहा सकते. तो अल्लाह से ही दुआ करता हूँ कि अल्लाह ताला आपको सलामत रखे और बुढ़ापे की उम्र में भी आप चलते फिरते रहें और नदी में तैरने लायक रहें और ये सब मज़ा आप लें. तो वीडियो में ऐसी लगे रहिए. पानी ने मुझे अंदर ले लिया, मैंने आने वाली देखो
काय बोलतोय काय काय करते ओढतोय काय बोलतोय तो भारती नाही डुबली बुडाली खाली जायचा ही गेलीच नाही खाली चला आता 1 मिनिट मी बोलीन तसा मी बघीन कोण पहिले निघतो बाहेर 1 2 ए तू खाली बस 1 2 3 नगमा बिन नाही हा बिन मोहित तू सेकंडलाच आणि हे दोघा सर्वात पहिले वरती आले तू यांच्या नंतर आणि सोनी आली नंतर 1 2 3 नगमा सेकंडलाच ये तू थर्ड तुला पहिले हारले आणि त्याच्यानंतर तू पहिलीच बार हा तू जितलीस किंवा जितली नगमा भी जीती है हो जबरदस्ती की विनर बनने का लग गया बहुत जोर अरे वाह ये मेरी गुड़िया हा काय बोलतोय बघा तो काय बोलतोय बघ लय बोलला त्यांनी बोल 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 काय त्यानं काय बोललास हा दिलीप भाई काय फुगलं की नाही ना आमच्या समर्थाचा फुगवायला सायकलचा गेलो होतो पण ते काय सायकलचा स्विमिंग करायचा स्विमिंग करायचा तर आहे बदक आहे बदक हा. परंतु काय फुगवणार सायकल ज्याच्याकडे आहेत परंतु पंप असून सुद्धा कोणी द्यायला तयार हा, नाही बरोबर आहे अशी तर आहे ओके बाय आपल्याकडे नाही ते जगाकडे नाही काय बोलताय हा? आता आमची सोनीने ह्याचा पंप आणायला पाहिजे होता विकत हा. इथे लोक सायकल आहे पंप पण आहे पण कोणी द्यायला तयार नाही तुम्ही जावा आतमध्ये जा समर्थला खेळवा जावा तैयारी में दिलीप भाई नदी में कूदने के लिए तैयार हैं दिलीप भाई ने एक लंबी उड़ी मारी और तैर कर दिखाया बच्चों को कि कैसे तैरा जाता है देखो बस
हा आता समर्थला खेळवतील, पोहायला शिकवतात समर्थला दिलीप भाई. समर्थ हे समर्थ लाडू समर्थ गंमत जम्मत पाण्यामध्ये पोहतोय बघा, कसा पोहते बघा. वा वा काय वा, कुठे वा, अव्वा अव्वा काय झालं, वा 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 कुठे आहे तिकडे. उभा नाही राहू शकत तो, पाणी ओंड आहे. एक ए काही फेकू नको पाण्याशी. हा हो थंड व्हायला बसलेत बोला, पाण्यात उष्णता वाढलेली आहे बोला. मस्त थंड पाणी एकदम शुद्ध. पण काय बघ, बोल बोल. मैं पहली बार आई हूँ, मेरे को बहुत अच्छा लग रहा है. नेक्स्ट टाइम जरूर आऊंगी. और उसके नेक्स्ट टाइम आएगी तो फैमिली को लेके आना साथ में एकदम. थर्ड टाइम तुम्हाला बरं वाटतं ना एक्सपिरियन्स आहे म्हणून कोलतरे मध्ये. आणि माझ्या मुलाला पण घेऊन आले. हा तो पण एन्जॉय करतो. त्याला एन्जॉय झालेलाच आहे. बोला दिलीप भाई काय बोलता, काय काहीतरी बोला. ही आमची पंचनदीची 5 नद्या मिळालेली नदी आहे. वरती धरण आहे, या धरणामध्ये पंपिंग करून पूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातो आणि हा स्वच्छ पाणी आहे. फक्त गाव नाही, इतर गावांना 25 गावांना पण पाणी जातो. बरोबर आहे, पण दाभोळ आपल्या गावाचा पहिलं सांगितलं. हो बरोबर आहे. इतर गावांना सुद्धा पाणी जातो, लाईन जोडून पूर्ण पुरवठा होतो पाणी प्यायचं. गावामध्ये धरणाचा पाणी पुरवठा होतो. बरोबर. आणि ही पंचनदी, ही बघा, ही एक नदी आलेली आहे. हो बरोबर. समोर एक बघा, परत ही समोर एक, इकडे एक बघा, ही एक नदी आहे. अशा अजून 3 नद्या मिळालेल्या आहेत. टोटल 5 नदी आहे. एकूण 5 नद्या ह्या नदीला मिळाल्यामुळे पंचनदी हा असा नाव पडलेला आहे. हा पंचनदी हा संस्कृत वर्ड आहे, संस्कृत शब्द आहे हा पंचनदी. आणि इथे भरपूर लोक, पर्यटक वगैरे किंवा आमच्या घरातून इतर येतात बघा, इथेच आलेले आहेत ना. 1 2 आणि तिकडे बघा 3. इतर घरातून जी आलेली पाहुणी मंडळी किंवा लहान मुलं इथे पोहायला येतात. कसलाही धोका नाही, काय नाही काय. असा खोल असा पाणी नाही, कमरेपर्यंत पाणी आहे. त्याच्यामुळे महिला पण आरामशीर पोहतात आणि एकदम मजा करून जातात. खूप नदी अशी सुंदर आहे, स्वच्छ पाणी आहे आणि खूप लोकांना अशी मजा वाटते की परत यावं असं वाटतं. आणि येतात, मजा करतात आणि जातात. रेहान, या दुश्मनी निकालताय क्या? या समर्थला भिजवा, समर्थला भिजवा. ऐसा काय मारा असं मारा, असं करा. आईला घ्यायला बोलते, तुला घ्यायला बोलते, सोनी घ्यायला बोलते तुला. अरे मना का पाडतात. हा मिल गया. जवळ ये जवळ ये. बस 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 बस, इनाफ 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 इनाफ. देखा क्या डायरेक्ट सर में लगा कि तू लगाया? हाँ ये समर्थ
पाणी कसं फेकतोय बघा. बुलबुले काढतोय. कर 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 कर. ए शनी समज पाण्यात पण बाला आली बाला. ए बाला बोल बाला. अरे मस्त डान्स करते बाला. त्या दिवशी पण आला होता आपण. बाला ए शनी बाला बाला आणि शैतान की खाला. इकडे दाखव सर. आमचा समर्थ आहे. पाणी छोटासच आहे, असं काय भरपूर पाणी वगैरे नाही, परंतु आमचा समर्थ त्या पाण्यामध्ये जायला बघतोय स्वतः आणि रडतोय. परंतु त्याला ऍक्टिव्ह लहानापासूनच ऍक्टिव्ह बाळाला बनवला बरोबर पाहिजे, तरच मुलं हुशार होतात आणि लवकर पोहणी शिकतात. बरोबर आहे, पोहणी पाहिजे. जेवढं आपण त्यांना पोहायला शिकवू स्वतः आपण, तेव्हाही पोहायला शिकतात आणि मग पुढे संरक्षण स्वतःचा करतात. बरोबर आहे. आता फॉरेन कंट्रीमध्ये जर तुम्ही बघितलात ना तर 6 महिन्यांच्या मुलांना स्विमिंगसाठी पण घेऊन जातात. बरोबर आहे. मग आपण आपल्या मुलांना का नाही सवय लावू बरोबर आहे. शकत? नाही पण आपल्या इकडे आपल्याकडे नाही. आपण आपल्या मुलांना खूप जपतो. नाही पण समुद्र ते आजारी पडतील असं होईल. नाही पण तुला नाही माहिती, समुद्र किनारी जी लोक आहेत ना त्यांच्या मुलांना पोहणी शिकवायची गरज नाही, ते स्वतः शिकतात. पूर्ण एक्सपर्ट असतात. लहान हा. मुलं एवढी एक्सपर्ट असतात मग की म्हणजे आपण नदीला पूर जरी आला तर ते स्वतःचं संरक्षण करतात. बरोबर आहे. आणि हे कसं आहे, नैसर्गिक आहे. तिथे काय पैसे वगैरे द्यायला लागत नाही. नाही, बरोबर मुंबईला आहे. कसे तलाव वगैरे असतील किंवा स्विमिंगचे काही ते मुंबईची गोष्टच वेगळी आहे. मुंबई काय एक शहर आहे तो. पैसा जातो म्हणून लोक आपल्या मुलांना पोहणी शिकवत नाहीत, तर जरूर पोहणी लहान आहे. स्विमिंग पूल शिकणार आहे. आणि लवकर पोहणी शिकतात लहान मुलं. बरोबर आहे. वय झाल्यानंतर पोहणी शिकता येत नाही. बरोबर आहे. कारण शरीर वजन झाला तर आपल्याला पोहता येत नाही. जेव्हा हलका शरीर असतो, लहान मुलं असतात, तेव्हापासून पोहणी जर आपण शिकलो तर मग एक्सपर्ट मुलं होतात पोहणीमध्ये. बघा काही नाही होत. जाऊया माझुमा सोनी प्रियांका निघा जाऊया आपण. नाही बसले झाला अजून. अरे जवळजवळ 1 तासाशी आपण आंघोळ घेत आहोत. चला निघूया. मला असं वाटतं एकच मिनिट झाले. असं काय मग तुम्ही दिवसभर राहा, रात्री या. हाकला तर हाकला. दिवस कम से कम 1 घंटे से कंटिन्यूस हम लोग पानी में है, लेकिन प्रियंका कह रही है 1 घंटा नहीं बल्कि हमें 1 मिनट ही लग रहा है. तो उनको मैं कहती हूँ तुम लोग पूरा दिन नहा लो, रात को घर पे आ जाना. हम लोग अभी निकल रहे. हमारी सोनी को भी अभी जी नहीं भरा है और किसी बच्चे का भी जी नहीं भरा. दिलीप भाई तुमचा कसं बोलना है? दिलीप भाईचा काय नाही बोललाय. हे बघा पाणी एकदम स्वच्छ आहे. तुम्ही पण या पोहायला, पोहणी शिका, एन्जॉय करा. दिलीप भाई देखील लहान मुलासारखेच झालेत आणि त्यांनाही या घरी यायला मन नाही आहे. अरे अंगपेने उडी मारणे का. हा इथे आम्ही निघाला. आम्ही लोग जाता वाव बाय. की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. आगे आगे देखने के लिए नदी है, दरिया है, समंदर. एक डुबकी देख के जाओ इंशाल्लाह. हो डुबकी देख के जाओ. एक डुबकी देख के जाओ. जाओ रिहान की. अभी रिहान जाने वाला है कल मुंबई. अभी सब लोग जाने वाले हैं कल मुंबई. इसके लिए आज हम लोग नहा के लोग जास्त पाणी आहे. काय म्हणताय, निघायचं ना? मन नाही करत मग तुम्ही बसा. अच्छा मी जातो, मग तुम्ही बसा. प्रियंका पाण्यातून बाहेर पडायला तुम्हाला मन होत नाही आहे ना? एक काम करा, जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही मध्येच पावसाळ्याची या आणि मग तेव्हा तुम्ही जो आनंद घ्याल ना तो खरंच असणार आहे. जास्त टाइम आपण स्पेंड करूया ना. मी पाण्यातलं पण तिथे डेअरिंग करायला पडेल कारण पाणी खूप असते. इथपर्यंत वरपर्यंत पाणी गेलेलं असतं तेव्हा तिथे आपण येऊ शकत नाही पाण्यामध्ये. हा तेव्हा पाणी भरपूर असते आणि वरून पावसाळा असते. ठीक आहे, रिस्की असते तो. या सगळ्यांचं काय खपणार नाही. हा मी चाललो, मला भूक लागली आहे आता. आम्ही जातो आमच्या घरा. हाँ कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. देखने के लिए बहुत कुछ है आगे आगे.
हाँ, ये कोकण का जो नज़ारे हैं कुदरती, अल्लाह ताला ने बख्शे हैं हम सबको, तो ये सब लोगों ने इसका लुत्फ़ उठाना, लम्हे खोने मत देना। हाँ, एंजॉय करो, अपने वक्त बहुत कम होता है, ज़िंदगी को एंजॉय करके निकालो। हाँ, हंसते रहो, अल्लाह आप सबको खुश रखे, आबाद रखे, आपके घर में खुशियाँ लाए, आपके आंगन में खुशियाँ लाए, हाँ, अमन व अमान में रखे। अल्लाह हाफिज़। ही काय करता वाव? नवीन जुगाड उन्हापासून वाचण्यासाठी. ओ माय गॉड, व्हेरी गुड, व्हॉट एन आयडिया. मोठे हे सागाचं झाड आहे. हो वेळेला पाऊस जर आला किंवा ऊन पडत असेल तर मग असे पकडतात गावची लोक. ऊन पडतोय हा तर आम्ही बाळाला आता समर्थला आम्ही आता सावलीमध्ये त्याचा आसरा देत आहोत. हो, गावरान छत्री. हा, गावरान छत्री. गावरान छत्री स्कॉट, गावरान छत्री. विवास बघा, आम्ही निमराशी बच्चियाच्यासाठी आम्ही काय गावठी जुगाड लावला वाव. गावरान छत्री, इसका नाम मैंने रखी हूँ गावरान छत्री. हाँ, अभी हम लोग जा रहे हैं, नदी से निकल के अभी घर पे जा रहे हैं. अब दरख्त और पेड़ पौधे रास्ते में मिल रहे हैं. देखो अभी क्या क्या मिलता है पेड़ पौधों पे. गावरान छत्री. मस्त पैकी. अगो कुठे चाललात तुम्ही लोकी? आम्ही घरी चाललो, आता पोहून झालंय. हो, जेवण वाढ बघते ना, मस्त चमचमीत. मस्त गरम गरम जेवणाचं गरमा गरम. चला. दिवस आता आम्ही चालला वा घरा. नदीतला मोप न्हायला, मोप मज्जा केला. कमीत कमी 1.5 घंटा आम्ही लोक पाण्यातला आणि पोहलाव. आता घरा निघाला वाव. निमर मोप आहे तेव्हा ही सगळी मुंबईची मंडळी आली आहे. त्यांनी बघा गावरान छत्री जुगाड लावले ना, मस्त पैकी फुल एन्जॉय केले ना, फुल एंटरटेन केलं वाव. मजा आली आहे. बघत राहा तुम्ही. आता रस्त्यातल्या झाडं बिळं मिळतील, आंब्याची, काजू, कर्दा. या लोकांना कर्दा खाण्याचं शौक आहे मुंबईकरांना, की आम्ही कर्दा लोकांना देऊ काढून. तुम्ही बघत राहा. खूप मजा आली आहे. पाण्यातला न्हायल्यामुळे कसं दम लागलो आहे. अरे छत्री पडली बघ, सोनीची छत्री पडली. आमचं समर्थ आहे. समर्थ याला कुकू मांजर कशी करते, म्याव म्याव. ते बघ, तो आईला बोलतो, आईला घ्यायला बोलतोय. समर्थ घे सोनी, घे त्याला. सोनी घे त्याला, घे हातात घाल ना. असं अरे सोनी का सोनू रो रहा है. हातात घाल म्हणजे तो पडणार नाही. सोनी का सोनू रो रहा है. बघ आंसू, अरे बापरे, आंसू से रो रहा है. बघ आंसू पडले बघ त्याचे. घे घे सोनी, घे जरा घे तू, नाही तर तू लढलाय बघ. तो गाइस, सबसे ज्यादा एंजॉय किसने किया साज बोलो? नगमा ने सबसे ज्यादा नगमा ने की है. नजदीक जवळ नगमाला येऊन 1 आठवडा होऊन गेलाय, पण नगमाने इतकं मस्त त्याची करमणूक झाली आहे. एक दिवस आड नदीवर जाते न्हायला. नगमाने खूप मस्त मज्जा केला आणि 8 दिवसात दररोज नदीवर जा, दररोज पोहणी कर, आहे ना नगमा? तुझ्या शेपटीला मंकीज बघू शकता वाव. एक मंकी. तुम्ही जल्दी बघा, मंकी बघायचं ना समोरच्याला. मंकी दाखवा. मंकी लपून पण खातात काय? मंकी मँगो खाते, मँगो. अरे हो बघा मंकी. मंकी मध्ये पण जात असते. एक वांदर असतो, एक केल्टा असतो. हा केल्टा आहे, पांढरा आहे ना जरा. हा केल्टा आहे, केल्टा. अरे आम्हाला पण आंबा दाखव. लपून लपून खाते आहे. वा बघा, हा एन्जॉय, खरा एन्जॉय हा करतोय. हे गोड आहे. प्लीज कुठून काढलास रे? कट्टा मिठा आहे नको. क्या हुआ? किती किलोमीटर चाललात काय माहिती आहे? किती चाललो आम्ही? किती म्हणजे आता तुम्ही चाललात, किती किलोमीटर चाललात? आता जवळ जवळ 2 किलोमीटर. फिलहाल 1-1.5 किलोमीटर नाही, 2 किलोमीटर.
2 किलोमीटर जायला असेल नाही 2 किलोमीटर. हो हो खाली खात रे, खट्टा मिठ्ठा बोलून खातोय. खट्टा मिठ्ठा बोलून. गंमतच लागते गावठी याला मज्जा वाटते. दाखव रेयांश, इकडे बघ. काय गोळा केलेस तू? काय नाही फेकलंस काठी? फेकला ना काठी. फुगला तो बघा. हा कुणीतरी मारला ना शे, मारून फेकलं. मारून फेकलं. कुठे चाललं? हरियाली और रास्ता और रास्ते पे मुंबईकर. या वी आर नॉट मुंबईकर. तू नाही आज मुंबईकर. कोलथरकर. ते मेंढक आहे ते काय पाणी साफच करतो, स्वच्छ करतो. बारीक बारीक फिश बघ, फिश स्वच्छ करतो पाणी. याला तलाव बोलतात. तला की आहे ना, की आहे ना, इकडे बारीक बारीक की आहे तेव्हा पोहत मोठा की आहे. नदीवरशी आम्ही न्हाव नाही लाव आणि भटकून आयलाव निमराट आलीतलान आणि फायनली आता आम्ही लोक जेवया बैसला भाव. तेव्हा 2:15 बघू शकता भाव. 2:15 झालेत आणि आम्ही काय खाता वाव बघा. ते बघू शकता. मूंगची भाजी आहे ना, मुगाची भाजी, त्यातलं काजू बघा. हा माशाल्लाह. बटाटो आणि हे माझा आवडता श्रीखंड. श्रीखंड आणि चपाती. सोनीने मुंबईहून आणलं नाही. बटाट्याची भाजी, चपाती, 1 नंबर जेवण. माशाल्लाह. दिवस खूप एन्जॉय केला राव. जेवया बसला भाव. सगळ्यांनी जेवया या. अल्हम्दुलिल्लाह. सगळ्यांच्या संगत एन्जॉय करायचा मजा काय अलगच असते. जेवया खायचा फिर्याचा सगळ्यावर.